हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, ऑलरेडी आपण सॉलिड स्टेटचे 25 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू सॉल्व्ह आउट केलेत. सो चला आता आपण सॉल्व्ह करणार आहोत सोल्युशनचे मोस्ट इम्पॉर्टंट 25 एमसीक्यूज. स्टुडंट्स, सोल्युशनचा अभ्यास झालेला असावा असं मला वाटतंय तुमचा, है की नाही? सो तुम्ही सोल्युशनचा जर अभ्यास केलेला असेल ना, तर तुम्हाला हे एमसीक्यू डेफिनेटली येणार आहे. कारण की या एमसीक्यू सेशनमध्ये आज आपण जे 25 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू बघणार आहोत ना, हे पूर्णपणे थेरीवरती डिपेंड आहे. टोटल थेरी एमसीक्यूज आहेत 25. सो तुम्हाला गॅरंटेड आले पाहिजे. चला तर बघूया कोण फास्ट सॉल्व्ह करताय 25 एमसीक्यू. आणि हो, तुम्हाला एक एमसीक्यू देखील मी सोडवायसाठी देणार आहे. सो तो देखील बघूया आपण. चला, विदाउट वेस्टिंग अ टाइम बाळांनो, आपण 25 एमसीक्यूजला सुरुवात करूया. सो here is your first MCQ is on our screen. One part of a solute in 1 million parts of the solvent is expressed as. So याला कोणतं सोल्युशन म्हणतात बाळांनो? ज्यावेळेस एक पार्ट 1 मिलियन पार्ट मध्ये प्रेझेंट असतो, तर सच अ सोल्युशन इज कॉल्ड अ पीपीएम. दॅट इज पार्ट्स पर मिलियन. Parts per million. So here is your correct answer, option A. Here is your next question. Which of the following is independent of the temperature? इंडिपेंडेंट म्हणजे नॉट डिपेंड. कोण आहे रे बाळांनो की जो टेम्परेचर वरती डिपेंड करत नाही? एका वर्षी तर JEE ला हा क्वेश्चन 4 मार्क्स साठी येऊन गेला होता. आपल्याकडे तर 1 मार्काला येतो MST CET ला. सो बघूया कोण आहे रे बाळांनो जो इंडिपेंडेंट आहे. सो करेक्ट आन्सर इज दॅट इज ऑप्शन बी, मोलॅलिटी. Why molality is independent on the temperature? Molality काय असतं बाळांनो? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन अ गिवन मास ऑफ अ सॉल्व्हंट इन kg. मास ऑफ अ सॉल्व्हंट इन kg. सो बाळांनो, ह्या दोघी प्रॉपर्टी अशा आहे की ज्या टेम्परेचर सोबत चेंज होत नाही. दॅट्स वाय मोलॅलिटी डज नॉट डिपेंड अपॉन द टेम्परेचर. मोलॅलिटी इज शोन बाय स्मॉल m. सिमिलर टू दॅट मोलॅरिटी का डिपेंड करते मग टेम्परेचर वरती? तर मोलॅरिटी काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. आता व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन, व्हॉल्यूम हा डिपेंड करत असतो बाळांनो टेम्परेचर वरती. सो दॅट्स वाय टेम्परेचर सोबत व्हॉल्यूम चेंज होतो, म्हणून मोलॅरिटी सुद्धा चेंज होईल. सो टेम्परेचर वरती मोलॅरिटी डिपेंड करते. बट मोलॅलिटी ही मास रिलेटेड असल्यामुळे मास डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर. So molality also does not change with the temperature. So we can simply call it as a molality does not depend upon the temperature. So your correct answer is option B. Here is your next question. According to the Henry law. Henry law काय आहे बाळांनो? सिंपल. Henry law आहे सर जी solubility is directly proportional to the pressure. आणि proportionality साइन घालवलं की आपण एक कॉन्स्टंट घेत असतो ज्याला म्हणतो आपण हेनरी कॉन्स्टंट. आणि हा आला तुमचा P. So students, this is our Henry law statement. Henry law's equation आहे. Solubility is equal to K into P. So your correct answer is option A. Solubility is equal to K into P. Here is our next question. The unit of Henry constant. आता जो आपण हेनरी कॉन्स्टंट बघितला याचं युनिट काय असेल? सो स्टेटमेंट फॉर्म्युला होता solubility is equal to KH into P. आपल्याला KH चं युनिट काढायचं आहे. सो KH is equal to what? Solubility upon P. हा P इकडे डिवाइड ला गेला. What is the unit of solubility and what is the unit of pressure? Solubility चं युनिट काय बाळांनो? मोल पर डेसिमीटर क्यूब. यस, मोल पर डेसिमीटर क्यूब. आणि प्रेशरचं युनिट काय असतं बच्चाबाटी? ॲटमॉस्फिअर. हा ॲटमॉस्फिअर वरती गेला तर होऊन जाईल पर ॲटमॉस्फिअर. सो द करेक्ट आन्सर इज मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर. दॅट इज नथिंग बट ऑप्शन ए. Here is your next question. Solubility of gas in liquid increases with. बघा स्टुडंट्स, एक गॅस आहे, एक लिक्विड आहे आणि त्या लिक्विड मध्ये आपल्याला गॅसची सोल्युबिलिटी विचारली. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही ज्या सोडा बॉटल्स पित असतात, रॅदर कोको कोला, थम्सअप वगैरे वगैरे ह्याच्या सोडा बॉटल्स तुम्ही पितात, यांच्यामध्ये जो गॅस असतो तो गॅस लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलेला असतो. सो स्टुडंट्स, या गॅसला लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह राहण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर कंडिशन मेंटेन करावी लागते. आपण बघतो की या सोडा बॉटल्स आपण फ्रीजर मध्ये ठेवतो. का फ्रीजर मध्ये ठेवतो? कारण की तिथे टेम्परेचर हे लो असतं सरजी. आणि लो टेम्परेचरला हा गॅस लिक्विड मध्ये खूप चांगला सोल्युबल असतो, त्यामुळे आपण त्यांना लो टेम्परेचरला ठेवतो. सो फर्स्ट कंडिशन काय? गॅसची लिक्विड मध्ये सोल्युबिलिटी वाढवायची असेल तर टेम्परेचर कसं पाहिजे? लो. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस ती सोडा बॉटल बघतात तर बघतात त्याच्यावरती खूप सारं प्रेशर दिलेलं आहे सरजी.
म्हणजे तिला खूप हायली प्रेशराईज केलेलं असतं, म्हणून तिथे प्रेशर पण कसं पाहिजे स्टुडंट्स, हाय पाहिजे. खूप हाय प्रेशर असेल आणि लो टेम्परेचर असेल तर गॅस हा लिक्विड मध्ये खूप चांगला सोल्युबल असतो. सो याचं करेक्ट आन्सर असेल बच्चा पार्टी ऑप्शन सी, इन्क्रीज इन अ प्रेशर अँड डिक्रीज इन अ टेम्परेचर. टेम्परेचर हे लो करायचं आणि प्रेशरला काय करायचं, हाय. तुम्हाला गॅस हा लिक्विड मध्ये सोल्युबल मिळेल. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कुठली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. देर आर टोटल 5 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तुम्ही म्हणणार सर 5, आम्ही तर 4च शिकलो. अरे बाळांनो, 5 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्यातली पहिली आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दुसरी आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, तिसरी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, चौथी आहे ऑस्मॉटिक प्रेशर आणि पाचवी आहे वेपर प्रेशर मध्ये झाली होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो हे अशा टोटल 5 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. सो ऑस्मोटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, वेपर प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. Yes, so your correct answer is option C. Lowering of vapor pressure, this is a colligative property. Only vapor pressure is not a colligative property. Here is your next question. Colligative property are used to determine. काय determine करतात रे बाळांनो colligative property ने? The colligative property is inversely proportional to the molar mass of solute. हे मेन रिलेशन आहे याच्यामधलं. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण जनरली कशासाठी यूज करतो, तो डिटरमाइन द मोलर मास ऑफ सोल्यूट. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, मोलर मास. ते पण कोणाचं, सोल्यूटचं मोलर मास फाइंड आउट करण्यासाठी बाळांनो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी यूज करत असतो. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर is a colligative property because it depends upon the concentration of. ऑब्विसली सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या कशावर डिपेंड करतात, ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात बाळांनो नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. जेवढे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल जास्त तेवढी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त. बट हे जे सोल्यूट्स पार्टिकल्स आहे हे कसे पाहिजे, तर हे पाहिजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट पाहिजे. कसा सोल्यूट पाहिजे, हा नॉन व्होलाटाईल, जो रूम टेम्परेचरला लिक्विड मधून गॅसला जाणार नाही. व्होलाटाईल म्हणजे कोण, जो रूम टेम्परेचरला लिक्विड फेज मधून गॅसियस फेजला जातो त्याला व्होलाटाईल म्हणतात. सो आपल्याकडे जो सोल्यूट आहे तो सोल्यूट असा पाहिजे की जो रूम टेम्परेचरला सॉलिडचा गॅस होणार नाही किंवा लिक्विडचा गॅस होणार नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, नॉन व्होलाटाईल सोल्यूट पाहिजे म्हणून. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द राउल्ट्स लॉ, relative lowering of vapor pressure is equal to. What is a relative lowering of vapor pressure? काय असतं? So simply it's a delta P upon P10. Lowering of vapor pressure आणि vapor pressure of pure solvent या दोघांचा रेशो म्हणजे relative lowering of vapor pressure. आणि ही प्रॉपर्टी डिपेंड करत असते बाळांनो X2 वरती, that is nothing but mole fraction of solute. So your correct answer is option B, mole fraction of solute. This is the relation between the relative lowering of vapor pressure and mole fraction of solute. Here is your next question. Relative lowering of vapor pressure of solution. It's a property of solute, property of a solute as well as solvent, property of a solvent, or it's a colligative property. So correct answer is option D. It's a colligative property. Remember students, delta P upon P10, it's a relative lowering of vapor pressure and it is depend upon the mole fraction of solute particle. Mole fraction of solute म्हणजे number of solute particle वर depend करते. That's why it is called a colligative property. Here is your next question. Kb is the elevation of boiling point produced when 1 mole of solute dissolve in. Kb is called the elevation of boiling point constant or molar elevation constant. आणि हा कधी प्रोड्यूस होत असतो बाळांनो, when 1 mole of solute is dissolved in 1000 gram of a solvent. Is dissolved in 1000 gram of a solvent. So your correct answer is option B, 1000 gram of a solvent. Here is your next question. The molar elevation constant म्हणजेच काय रे बच्चा पार्टी, Kb. Molar elevation constant is the ratio of elevation of boiling point to the. बर, मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट कधी येतो, ज्यावेळेस डेल्टा टीबी म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मोलॅलिटीला. प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतो, दॅट इज नथिंग बट अ केबी.
इंटू यम. हा जो केबी असतो याला म्हणतो आपण मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट. हा यमला इकडे पाठवलं तर केबी इज इक्वल टू काय येणार, डेल्टा टीबी अपॉन यम येणार. सो मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट टू द यम. दिस इज स्मॉल यम. स्मॉल यम म्हणजे काय होतं बाळांनो, हा इट्स अ मोलॅलिटी. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ elevation of boiling point to the molality. Here is your next question. The unit of freezing point of depression constant is. freezing point depression constant. जसं मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट केबी होता बाळांनो, तसंच फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट असतो केएफ. आणि याचं युनिट काय, जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी फाइंड आउट केलं की केबी म्हणजे काय तर डेल्टा टीबी अपॉन यम. सिमिलर टू दॅट केएफ म्हणजे काय तर डेल्टा टीएफ अपॉन यम असतो. व्हॉट इज अ डेल्टा टीएफ? डेल्टा टीएफ म्हणजे टेम्परेचर मधला डिफरन्स, फ्रीजिंग पॉइंटच्या टेम्परेचर मधला डिफरन्स. सो याचं युनिट असतं केल्विन. व्हॉट इज द युनिट ऑफ मोलॅलिटी? मोलॅलिटी इज द नंबर ऑफ मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी म्हणजे थोडक्यात याचं जे युनिट असतं ते असतं मोल पर केजी. सो याचं युनिट झालं सर जी मोल पर केजी. आता हे युनिट जर वरती गेलं तर आपल्याला फायनल युनिट मिळणार. काय आलं फायनल युनिट? केल्विन. हा केजी पर केजी होता, वरती जाताना झाला केजी. आणि हा मोल होता, वरती जाताना झाला पर मोल. सो युअर फायनल आन्सर इज केल्विन केजी पर मोल इज द युनिट ऑफ केएफ. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. बाळांनो केबीचं युनिट पण सेम येणार. हा केबीचं युनिट पण तेच येणार, दॅट इज केल्विन केजी पर मोल. चलो, here is our next question. At a given temperature, isotonic solutions have the same. बघा बाळांनो, गिवन टेम्परेचरला जे आयसोटोनिक सोल्युशन असतात त्यांचं सेम काय असतं? ऑब्विसली सर जे आम्ही तर असं शिकलोय की आयसोटोनिक आहे म्हणजे त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम पाहिजे. पण इथे तर ऑप्शन मध्ये ऑस्मोटिक प्रेशरच नाही. सो विच इज अ सेम. डेन्सिटी सेम असते का, व्हॉल्यूम सेम असतो, नॉर्मॅलिटी की मोलर कॉन्सन्ट्रेशन? इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, मोलर कॉन्सन्ट्रेशन. जर सोल्युशन आयसोटोनिक आहे तर त्यांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम असतं. बाळांनो लक्ष ठेवायचं ऑप्शन मध्ये की ग्रॅम पर लिटर दिलाय का. ग्रॅम पर लिटर याचा अर्थ मोलर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, हे डिफरंट असतं. सो कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर इज अ डिफरंट फॉर आयसोटोनिक. जरी सोल्युशन्स आयसोटोनिक असतील पण कॉन्सन्ट्रेशन ग्रॅम पर लिटर मध्ये दिलंय तर ते डिफरंट असेल. बट कॉन्सन्ट्रेशन जर मोलर मध्ये दिलंय तर आयसोटोनिक साठी मोलर कॉन्सन्ट्रेशन हे सेम असतं, ग्रॅम पर लिटर की कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असतं. Here is your next question. The osmotic pressure is expressed in the unit. प्रेशर आहे, प्रेशरचं युनिट ऑप्शन डी ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे. Here is your next question. The osmotic pressure of a solution increases if. ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज होतोय बाळांनो सोल्युशन इफ. काय इन्क्रीज केलं? सो ऑस्मोटिक प्रेशर ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड करते नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती. कशावरती? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती. जेवढे सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीज होणार बाळांनो तेवढी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होणार. आणि ऑस्मोटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो इट इज डायरेक्टली रिलेटेड विथ द ऑप्शन सी, नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स इन्क्रीजेस. Here is your next question. A solution having a higher osmotic pressure. एक सोल्युशन आहे की ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे दॅन द अदर सोल्युशन इट्स कॉल्ड. ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे, समजा माझ्याकडे दोन सोल्युशन आहे, पहिल्याचं ऑस्मोटिक प्रेशर पाय 1 आहे, दुसऱ्याचं ऑस्मोटिक प्रेशर पाय 2 आहे. समजा पाय 1 हा पाय 2 पेक्षा ग्रेटर असेल तर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे त्याला म्हणतो आपण हायपरटोनिक सोल्युशन. आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे त्याला म्हणतो आपण हायपोटोनिक सोल्युशन. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, इट्स कॉल्ड हायपरटोनिक. ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे हायपरटोनिक, ज्याचं लोअर आहे हायपोटोनिक. ओके, दोघांचं जर सेम सेम असेल तर दॅट टाइम वी कॅन कॉल्ड इट ॲज अ आयसोटोनिक. त्याला काय म्हणत असतो बाळांनो आपण? आयसोटोनिक. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन डिक्रीजेस देन. जर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट कमी झाला तर दोन गोष्टी असतात. x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असतो. x1 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि x2 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ऑब्वियसली स्टुडंट्स, इफ अ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन डिक्रीजेस देन. तर पहिली कंडिशन, जर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट डिक्रीज झाला तर ऑब्वियसली
X2 इन्क्रीज होणार, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट हा इन्क्रीज होणार, बरोबर. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट जर इन्क्रीज झाला म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीज झाले तर ऑब्विसली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होणार. आणि कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिली आहे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस और ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. कारण की ही तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ना, ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. ऑस्मोटिक प्रेशर हे वाढणार का? तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढत आहेत. तुम्ही म्हणणार सर हे का बरं नाही? अरे आपली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे वेपर प्रेशर साठी तर ती लोअरिंग आहे. जेवढं लोअर होणार, समजा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन्क्रीज होत आहे तो वेपर प्रेशर लोअर व्हायला पाहिजे होतं, इन्क्रीज नाही. बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस, अरे बॉइलिंग पॉइंट ही प्रॉपर्टी एलिव्हेशन वाली आहे म्हणजे बॉइलिंग पॉइंट वाढला पाहिजे होता, इथे दिलाय डिक्रीज, सो हा पण ऑप्शन येणार नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. Here is our next question. The vapor pressure of which of the following solution will always lie between the vapor pressure of pure component? दोन प्युअर कंपोनंटच्या मध्ये जर सोल्युशनचं वेपर प्रेशर येत आहे याचा अर्थ ते सोल्युशन आयडियल सोल्युशन असलं पाहिजे. कोणतं सोल्युशन असलं पाहिजे? आयडियल. यापैकी ओळखा बरं आयडियल कोण आहे? तर ऑप्शन बी इज द करेक्ट वन. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अ नियरली आयडियल सोल्युशन. बाकी सगळे नॉन आयडियलचे एक्झाम्पल्स आहेत. हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बर, या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा, की आयडियल सोल्युशन आहे म्हणून वेपर प्रेशर हे सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये आलं. जर नॉन आयडियल सोल्युशन असतं तर जे वेपर प्रेशर एक तर सोल्यूट पेक्षा, सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा ग्रेटर राहिलं असतं किंवा सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा लेस राहिलं असतं. हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बेन्झोइक ऍसिड डिझॉल्व इन अ बेन्झीन इज अ डॉट 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 टाइप ऑफ एक्झाम्पल. अरे फेज दिल्या, मग बेन्झोइक ऍसिड हे कोणत्या फेज मध्ये असतं बाळांनो? तर हे असतं सॉलिड फेज मध्ये, व्हाईट पावडर असते. ओके, हा. आणि बेन्झीन हे लिक्विड फेज मध्ये असतं. म्हणजे बेन्झोइक ऍसिड जर बेन्झीन मध्ये डिझॉल्व केला म्हणजे सॉलिड डिझॉल्व इन अ लिक्विड. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी कॅटेगराइज ॲज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? कोण आहे रे बाळांनो ज्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणत नाही? बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आहे सरजी, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे. याचा अर्थ सरफेस टेन्शन ऑफ अ सोल्युशन, इट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. चुकीची जोडी ओळखा. मर्क्युरी इन अ सिल्वर, येस इट्स अ करेक्ट. लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. गॅसोलाइन, गॅस इन लिक्विड, इट्स अ रॉंग वन. गॅसोलाइन काय असतो बाळांनो? क्रूड ऑइल, ज्याच्यापासून पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे सेपरेट आउट केलं जातं, केरोसिन, वॅक्स. सो इट्स अ मिक्सचर ऑफ लिक्विड इन लिक्विड. हे लिक्विड इन लिक्विडचं मिक्सचर आहे, नॉट अ गॅस इन लिक्विड. ब्रॉन्झ सॉलिड इन सॉलिड अलॉय आहे. क्लोरोफॉर्म इज अ नायट्रोजन लिक्विड इन गॅस, करेक्ट आहे. सो युअर रॉंग पेअर इज ऑप्शन बी. दिस इज अ रॉंग पेअर. ओके, दिस इज अ रॉंग पेअर. ही लिक्विड इन लिक्विड पाहिजे होते, गॅस इन लिक्विड नाही. सो स्टुडंट्स, नेक्स्ट आहे द स्टेटमेंट solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure. So solubility is directly proportional to the pressure of the gas over the solution is according to the कोणता लॉ होता? अवोगॅड्रो, डाल्टन, हेनरी की राउल्ट्स. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, हेनरी लॉ होता. आपण याला सुरुवातीलाच बघितलं. सो स्टुडंट्स, नेक्स्ट क्वेश्चन. द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ओनली ऑन द. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड करते? The colligative property is directly proportional to the number of solute particle. कशावर डिपेंड करते? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड करत असते. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. रिमेंबर, नेचर वरती डिपेंड करत नाही, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड करते. Here is your next question. A solution having a lower osmotic pressure than the other solution. म्हणजे एक सोल्युशन आहे ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर लो आहे then other solution is called. मग ह्या ज्याचं लोअर ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याला काय म्हणतात? याचं आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये करायचं आहे. ओके, खाली कमेंट सेक्शन ओपन आहे, त्याच्यामध्ये आन्सर करायचं आहे की त्याला काय म्हणतात स्टुडंट्स. ओके, सो हे होते बच्चा पार्टी तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट 25 MCQs ऑन द थिअरी. तुम्ही नक्कीच हे सगळे MCQ व्यवस्थित प्रिपेअर केले पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की असे सगळे MCQs तुम्हाला मिळाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे बाळांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सोबतच तुम्हाला तर आपलं YouTube चॅनल माहितीच आहे आणि मी माझा WhatsApp नंबर देखील तुमच्यासोबत शेअर केला आहे. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी तुम्ही माझ्यासोबत WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकतात बाळांनो. तुमचा डाऊट WhatsAppवरती मेसेज थ्रू तुम्ही टाकू शकता. सो हे असणार आहे पूर्णपणे याच्यासाठी आपलं शेड्यूल, जे तुम्हाला फॉलो करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, WhatsApp ग्रुपला जॉइन करा. भेटूया याच्यासाठी आपण नेक्स्ट आयोनिक इक्विलिब्रियाच्या मोस्ट 25 MCQs मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा आणि लवकरच मी तुम्हाला न्यूमेरिकल्स देखील सोल्युशनचे प्रोव्हाइड करणार आहे. सो आय होप तुम्ही हे सगळे MCQs व्यवस्थित सॉल्व्ह करणार. बाय बाय बच्चा.